वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपल्या या एकादशी व्रत एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्या या शिवाजी महाराज माडिक यांच्या या वस्तीवरती सर्व परिवाराच्या वतीने आणि आज आपण भागवत कथेला प्रारंभ करत आहोत। भागवत कथा म्हटल्याच्या नंतर पवित्र कथा म्हणून वर्णन आलेलं आहे पा। हे शृण्वन्ति पुराणानी, जे पुराणाचं श्रवण करत असतात त्यांच्या जीवनामध्ये काय घडतं याचं वर्णन आलेलं आहे एका श्लोकामध्ये। हे शृण्वन्ति पुराणानि कोटिजन्मार्जितं खलु पापजालम। कोट्यवधी जन्मातलं आपले जे दुष्कृत्य घडलेले आपले कर्म असतात ते संपूर्ण पाप नाहीस करण्याचं सामर्थ्य या पुराणामध्ये, भागवत पुराण या कथेमध्ये सामर्थ्य असतं। म्हणून पुराणाची संख्या जर आपण पाहिली, सर्वच पुराण पवित्र, परंतु या सर्व पुराणामध्ये भागवत हे मात्र महापुराण आणि बाकीचे पुराणे आणि महापुराण मात्र हे भागवत महापुराण। आणि अशा या भागवत महापुराणामध्ये 10 लक्षणाचा विचार सांगितला। सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मनवंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती, आश्रय अशा 10 लक्षणाने युक्त भागवत पुराण। आणि म्हणून या भागवत पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारचं किलमिश मनुष्याचं जर असेल तर ते नाहीसं होत असतं। मग त्याच्यामध्ये आपले जे काही दोष असतात, पितृदोष असतील, पिशाच्य दोष असतील, भूमी दोष असतील,
अशा या संपूर्ण दोषाचा परिहार या कथेमुळे होत असतो. कारण या कथेमध्ये पूर्णत्व असल्यामुळे श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण अवतार आणि परमात्म्याचं साक्षात वास्तव्य या भागवतामध्ये स्वकीयम यद भवेत तस्य, की स्वतः भगवंतांनी सांगितलं होतं तस्य भागवते, या भागवतामध्ये मी स्वतः भगवंतांनी सांगितलं होतं उद्धवाला की स्वकीयम, की मी स्वतः भागवतामध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणून माझी भागवत कथा श्रवण करणे म्हणजे साक्षात माझं काय दर्शन. अशा प्रकारे भगवंताने उद्धवाला सांगितलं होतं. कारण व्यास मुनींना सुद्धा बाकीचे पुराण त्यांनी अगोदर केले आणि भागवत पुराण हे शेवटी केलं. अशी किती पुराणं केली तर त्यांनी 56 पुराणं तयार केली. मत्स्य, मार्कंडेय, भविष्य, भागवत, ब्रह्मवैवर्त, ब्रह्मांड, विष्णू, नारद, लिंग, पद्म, अग्नि, कुर्म, स्कंद, गरुड, अंगिरा, अखेट, आत्मा, आदि, आदित्य, कपिल, कल्की, कालिका, गणेश, दत्त, तत्वसार, दिव्य भागवत, धर्म, नंदी, नरसिंह, पराशर, प्रभास, नारदीय, भविष्योत्तर, भार्गव, मरीची, माहेश्वर, मुद्गल, रेणुका, वशिष्ठ, वन्नी, वारुण, वासुकी, विष्णू धर्म, शिव, विष्णू रहस्य, सांब, हंस, हरिवंश, जालंधर, ताप्ती, नीलमत, पाशुपत, एवढे पुराण तयार केले. आणि एवढे पुराण तयार केले तरी मन समाधानी नव्हतं. तेव्हा नारद मुनीने विचारलं, व्यास महर्षी, तुम्हाला पूर्ण समाधान प्राप्त होण्यासाठी तुम्हाला अजून एक पुराण करावं लागेल. यथा धर्मादयाश्चार्था मुनिवर्णानुकीर्तितः न तथा वासुदेवस्य महिमा हिनवर्णिता. सांगितलं तुम्ही बाकीचे पुराण केले बरोबर आहे, पण ज्या पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जेवढं वर्णन व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाही. आणि त्याच्याशिवाय पूर्णत्व येऊ शकत, समाधान होऊ शकत नाही. आणि म्हणून व्यास मुनींनी हे भागवत पुराणाची रचना केली सर्व पुराणाच्या नंतर. आणि म्हणून व्यास मुनीला समाधान झालं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी याचा उल्लेख केला की कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये गीता आणि भागवत याचं गीता भागवत करे ते श्रवण, गीता भागवत करे ते श्रवण, गीता भागवत करे ते श्रवण, गीता भागवत करे ते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक. कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे तुकाराम महाराज वर्णन करतात स्वतः. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून भागवत म्हणजे हे आपलं भागवत पुराण आणि गीता हे शास्त्र
आणि भागवत हे पुराण. गीता शास्त्रमिदं पुण्यम हे पठेत प्रयत पुमान विष्णुपदम वाप्नोती भय शोकादिवर्जितः. म्हणून गीता म्हणजे स्वतः भगवंताच्या मुखातून आलेलं ज्ञान. आणि स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. 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 श्रीगीता विष्णू अर्जुनाची. श्रीगीता विष्णू अर्जुनाची. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून गीता स्वमुखे आपण स्वतः भगवंताने सांगितलेली. आणि भागवत म्हणजे भगवंताचे साक्षात गुण वर्णन. भगवंताचे गुण ज्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत, अवताराचं वर्णन ज्याच्यामध्ये केलेलं आहे, असं भागवत. आणि गीता म्हणजे भगवंताने सांगितले. म्हणून हे दोन, गीता आणि भागवत, याचं श्रवण करणे श्रेष्ठ आहे. म्हणून श्रवण भक्ती ही सर्वात मोठी श्रेष्ठ भक्ती. श्रवणम सर्वधर्मेभ्यो. सर्व धर्माचा अंतर्भाव श्रवणामध्ये होतो. म्हणून सर्व धर्माचं पालन श्रवणामध्ये घडत असतं. श्रवणाचे मिसे बैसावे वने. साम्राज्य भुवने सुखे नांदे. साम्राज्य भुवने सुखे नांदे. साम्राज्य भुवने सुखे नांदे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रवणाचे मिसे बैसावे येऊन, म्हणजे श्रवणाच्या निमित्ताने येऊन बसावं. आणि भगवत कथेचं श्रवण आपण जर एकाग्रतेने केलं तर त्याचं फल सांगितले. पहा, श्रवणम सर्वधर्मेभ्यो वरम मन्ये तपोधनः वैकुंठस्तु यत कृष्णात श्रवणात यश लभ्यते. बघ, श्रवणाचं फल सांगितलं. श्रवण म्हणजे सर्वात मोठा श्रेष्ठ धर्म. आणि तपोधना, सर्वात मोठं तप म्हणजे श्रवण. म्हणजे श्रवण करत असताना मन आणि शरीर एकाग्र करणे ही खरं तप. म्हणून माणसं म्हणतात आम्ही नुसतं पाण्यावरच राहू 2-2 दिवस, नुसतं उभंच राहून वेळ घालू, त्रास देऊ शरीराला, याला तप म्हणत नाही. शरीराला पीडा देणे म्हणजे तप नाही. बघा, म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात,
शरीराला जर पीडा दिली तर दोष लागतो आपल्याला. माऊली बोलतात स्वतः, आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा, तिने यज्ञ होई बरवा याज्ञिको माझा. आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवणं आणि दुसऱ्याच्या शरीराला आनंद देणं हे यज्ञाचं फल आहे मनुष्याला. आणि याच्या विरुद्ध जर मनुष्य वागला तर दोष लागतो. हे पण माऊलीने सांगितलं. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, ती तुला मज आत्मयाही होय शिनो. बघा ज्ञानेश्वर माऊलीचे शब्द येते. माऊली बोलता, जेव्हा आपल्या शरीराला किंवा दुसऱ्याच्या शरीराला जर आपण पीडा दिली तर भगवंत सांगतात ते मलाच वेदना दिल्याप्रमाणे. म्हणून आपल्या शरीराला पीडा देणं म्हणजे तप नाही, तर तप म्हणजे काय आहे? भगवत कथेचं श्रवण करणे हे सर्वात मोठं तप. बघ, वरम म्हणणे तपोधन, हा सर्वात मोठं तप म्हणजे भगवंताची कथा श्रवण करणे. यापेक्षा दुसरं तप मोठं कोणतंच नाही असं वर्णन आहे. आणि म्हणून आज एकादशीच्या दिवशी आपण अशा या भागवत कथेला प्रारंभ करत आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय. सुरुवातीला प्रारंभ जेव्हा महात्म्याचं वर्णन करत असताना, या भागवत महात्म्य वर्णन करत असताना प्रथम श्लोक आला हा. परमात्म्याला वंदन केलं. याच्यामध्ये कोणत्या परमात्म्याला वर्णन केलं, वंदन केलं? सच्चिद आनंद रूप असलेला जो सत म्हणजे जो त्रिकालाबाधित सत्य रूप आहे. तिन्ही कालामध्ये ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला सत्य म्हणतात. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू भगवान की जय. सत्य तू शब्द वापरला 3 वेळेला. त्रिकालाबाधित सत्य म्हणून 3 वेळेला शब्द वापरला. सत्य तू म्हणजे वर्तमान काल जो चालू आहे, भूतकाल आणि पुढे भविष्यकाल, या तिन्ही कालामध्ये ज्याचं सत्यत्व कायम आहे म्हणून 3 वेळेला शब्द आला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि आपल्याला मिथ्या पदार्थ सत्य वाटतो.
त्याचं कारण त्या मिथ्या पदार्थामध्ये सत्य परमात्म्याची व्यापकता आहे. अधिष्ठान रूपाने परमात्मा, मिथ्या वस्तूमध्ये सत्य परमात्मा व्यापलेला आहे, म्हणून मिथ्या पदार्थ सुद्धा आपल्याला सत्य वाटतो. बघा, जसं शरीर जरी आपण म्हणतो नाशिवंत मिथ्या, पण याच्यामध्ये परमात्मा नित्य आहे ना आत्मरूपाने, म्हणून आपलं शरीर आपल्याला कसं वाटतं, सत्य वाटतं. बघ, म्हणून मनुष्य किती दिवस जरी आपले निघून गेले तर त्या माणसाला वाटतं आपल्याला अजूनही किती काही दिवस राहावंच, कारण आनंद रूप परमात्मा आपल्या शरीरामध्ये, आणि म्हणून आपल्याला अजून किती काही दिवस राहावं वाटतं. आणि आपले आता दिवस थोडे राहिले असं थोड्या माणसाला वाटतं, नाही तर काही माणसाला वाटतं आपल्याला किती काही दिवस अजून जगायचंच. हे एक अज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अंगी वृद्धतेची संज्ञा ये मरणाची, परिजया तारुण्याची भुली न फिटे. बघ, किती जरी वय झालं तरी त्या माणसाला वाटत नाही आपण आता फार थकलेलो आहोत, फार वय झालं आपलं, त्याला असं वाटतं आपल्याला अजून बरंच दिवस जगायचं. म्हणजे हे अज्ञानाचं लक्षण असतं. अंगी वृद्धतेची संज्ञा ये मरणाची, की आपलं आयुष्य आता बरंच निघून गेलंय, आता तरी आपण सावध होऊन कथा श्रवण करावी, नामस्मरण करावी, याच्याकडे माणसाचं मन वळत नाही. पहा, आता आपल्याकडे आहे सर्व व्यवस्थित म्हणा, हा, परंतु अज्ञानी माणसं जी असतात त्यांचं आयुष्य जरी थोडं राहिलं तरी ते सावध होत नाहीत आणि भगवत चिंतनामध्ये वेळ जाऊ देत नाहीत. अशा प्रकारे म्हणून मिथ्या पदार्थ सत्य वाटतो. कशामुळे? कारण सत्य परमात्म्याची व्याप्ती मिथ्या पदार्थामध्ये, म्हणून तो मिथ्या पदार्थ सत्य वाटतो. आणि म्हणून असंही पहा, अधिष्ठानाची सत्यता पदार्थामध्ये मिसळून ज्या वेळेला भासल्या जाते त्यावेळेला काय होतं की तो पदार्थ आपल्याला सत्य वाटतो. बघा, आणि म्हणून सत्य असलेला परमात्मा आणि संपूर्ण वस्तूमध्ये, मिथ्या वस्तूमध्ये सत्य परमात्मा अधिष्ठान रूपाने, म्हणून त्यांना शब्द काय वापरला? सत्य तू. आकार निघून गेला तरी परमात्मा मात्र आहे तसाच. आकाराला आलेली वस्तू आहे तशी राहत नाही. उदाहरणार्थ आपण बालपणामध्ये जसे होतो तारुण्यामध्ये तसे नाही, म्हातारपणामध्ये तसे, म्हणजे आकारामध्ये बदल होऊन जातो, पण या आकारामध्ये अधिष्ठान परमात्मा असलेला त्याच्यामध्ये मात्र बदल होत नाही. म्हणून त्याला म्हणायचं सत्य तू सत्य. आणि आकार संपूर्ण नाहीसा झाला तरी परमात्मा आहेच, म्हणून सत्य तू. आणि सर्वच शून्यमय झालं तरी परमात्मा मागे आहेच, म्हणून सत्य तू. 3 वेळेला शब्द वापर. म्हणून इथं वंदन असं केलं पहा, मंगल असं केलं, सच्चिदानंद रूपाय. सच्चिदानंद रूप असलेला परमात्मा. आणि पुढे वंदन करताना शब्द वापरला विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती करणारा. कारण एवढं विश्व निर्माण करायचं सोपी गोष्ट आहे का? किती जीव तयार केले, आणि एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नाही, प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये बदल ठेवला. बघा परमात्म्याची लीला. प्रत्येक माणूस वेगळा वेगळा दिसतो आपल्याला. किती माणसं वाढू द्या, प्रत्येकाचं शरीरामध्ये वजन सारखं जरी असेल पण चेहऱ्यामध्ये बदल आहे. आणि या विश्वाच्या उत्पत्तीला कारण असलेला परमात्मा. बरं, विश्वाची उत्पत्ती करून या विश्वाचं पालन करण्याचं सुद्धा सामर्थ्य परमात्म्यामध्ये, आणि संहार करणं सुद्धा
परमात्म्याची शक्ती. आणि म्हणून विश्वोत्पत्त्यादी हे तवे. मग या परमात्म्याचं चिंतन का करायचं, श्रवण का करायचं, त्याचं उत्तर पुढच्या टोकामध्ये सांगितलं. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला जर वंदन केलं, आपले त्रिविध ताप नाहीसे होतात. म्हणून आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप असतात माणसाच्या मागे. आणि हे 3ही ताप मनुष्याला दुःख देणारे असतात, त्रास देणारे असतात. आणि म्हणून हे ताप जी आहेत, त्रास देणारे असतात, दुःख देणारे असतात. या तापाचं लक्षण वर्णन केलेले. कशाला, कोणत्या तापाला काय लक्षणे. मग आपण उदाहरणार्थ आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक ताप म्हणतो. त्याच्यामध्ये आदिभौतिक ताप कशाला म्हणतात? आपण म्हणतो त्रिविध ताप, त्रिविध ताप. पण आदिभौतिक ताप म्हणजे काय, याचं वर्णन आलेलं आहे बरं. भूती उपद्रव दिधला. दुसऱ्याकडून आपल्याला जर उपद्रव झाला, त्रास झाला एखाद्या माणसाकडून, आणि त्रास होणं, दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होणं, दुसऱ्या माणसापासून त्रास होणं, हा भौतिक ताप. भौतिक ताप. आणि हा ताप काही काहींना होतो. स्वैर्यापासून ताप होणं, दुसऱ्या माणसापासून ताप होणं, हा भौतिक ताप असतो. त्यानंतर भूत पिशाच यांच्यापासून ताप होणारा, आणि आपल्या शरीरातून रोगाच्या रूपाने, मन चंचलतेच्या रूपाने त्रास होणं, आध्यात्मिक ताप. म्हणजे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे हे ताप जे असतात. या तापाची निवृत्ती कशामुळे होते? भगवंताच्या कथा श्रवणामध्ये, भक्तीमध्ये या संपूर्ण 3ही तापाची निवृत्ती होत असते. त्याच्या पुढे शुक मुनीला वंदन केलं. यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. शुक मुनीला वंदन करत असताना त्यांनी सांगितलं की ज्यांनी जन्म झाल्याबरोबर आरण्याचा रस्ता धरला, अशी शुक मुनी. कारण सुळजा माता ही शुक मुनीची आई, आणि सुळजा मातेच्या पोटामध्ये शुक मुनी 12 वर्षे होते. श्रीकृष्णाने सांगितलं होतं बाहेर या, म्हणून ते आले होते. आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं पहा, संन्यस्त वृत्ती धारण करून वनाचा रस्ता धरला. आणि ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे ध्याने, ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे ध्याने, ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे झाले. हे नागवेचे पळून गेला, वर्षे लपाल रे, 12 वर्षे लपाल रे, 12 वर्ष लपाल रे, 12 वर्षे लपाल रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. हे नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे, हे नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले. ऐक खेळला तुझं सांगितलं लहान खेळ खेळ, ऐक खेळला तुझं सांगितलं लहान खेळ खेळ, ऐक खेळया तुझं सांगितलं लहान खेळ खेळ, ऐक खेळया तुझं सांगितलं लहान खेळ. कृष्ण भगवान की जय. म्हणून वर्णन येतच.
ब्राह्मणाचे पोर एक केळाशी भ्याले 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपून बसला आईच्या पोटामध्ये. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. बघ, आणि म्हणून असे शुक म्हणून 12 वर्षाचं वय बाहेर आल्यावर. मग अशा वेळेला काही शंका घेतात माणसं, 12 वर्षाचं लेकरू आणि 12 वर्ष आईच्या पोटात राहून बाहेर कसं आला असेल. परंतु ते अनेक शंका विचारतात माणसं बरं का, अनेक शंका असतात. तर ते सूक्ष्म शरीराने बाहेर आले, सूक्ष्म बघा, आणि कानातून आले, उजव्या कानातून बाहेर आले. भगवंताची लीला आहे. आणि बाहेर आल्याबरोबर 12 वर्षाची झाली. बघा, उजव्या कर्णद्वारा बाहेर आली ती. आणि येताना सूक्ष्म शरीर, कारण मनुष्याला स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर त्याच्या आतमध्ये असते. म्हणून स्थूल शरीर मरतं पण सूक्ष्म शरीर मरत नाही. बघा, जीवो यश नुगो देहो भूतेंद्रिय मनोमय तर निरोधस्य मरण माविर्भावस्तु संभवा. आणि म्हणून स्थूल शरीराला मरण आहे, सूक्ष्म शरीराला मरण नाही. म्हणून असं असतं, किती वेळेला जरी आपण जन्माला आलो, किती वेळेला जरी मेलो, तरी आपला आत्मा आणि आपलं सूक्ष्म शरीर कायम राहतं. जसं आपले वस्त्र बदलले, सत शिकलं बघा तिकडे कोणतं, जसं आपले कपडे बदलले म्हणून आपलं शरीर बदलत नाही, कपडा बदलला म्हणून आपलं शरीर बदलत नाही, तसं शरीर बदलले म्हणून आत्मा बदलत नाही आणि सूक्ष्म शरीर सुद्धा बदलत नाही. म्हणून मरणाला खूप घाबरण्याचं कारण नाही. का? अहो, शरीर संपत असतं, आत्मा आहे तसाच असतो, आणि सूक्ष्म शरीर सुद्धा आहे तसंच असतं. कुठपर्यंत? परमात्मा प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सूक्ष्म शरीर कायम राहतं. आणि परमात्मा प्राप्ती जेव्हा होते तेव्हा सूक्ष्म शरीर स्वतः परमात्म रूपाशी एक रूप होऊन जातं. म्हणजे परमात्मा आणि आपण वेगळे राहत नाही. ही अवस्था म्हणे कैसी कीव कोठे जीवन राहा, कोठे जीवन राहा, कोठे जीवन आम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, की ज्याच्यामुळे परीक्षिती राजाचा उद्धार झाला 7 दिवसामध्ये, अशा प्रकारची एक पवित्र कथा आम्हाला तुम्ही सांगावी, आणि अशा पवित्र कथेमुळे आमचा उद्धार होईल अशी कथा सांगा. तेव्हा सूत मुनीने सांगितलं, मला व्यासाने आपलं शिष्य मानलं, कारण मी अतिशय, माझी आई वेगळ्या कुळातली, वडील वेगळ्या कुळातले, म्हणून मला सूत म्हणतात. परंतु व्यासांनी मला आशीर्वाद दिला आणि पवित्र केलं. आणि व्यासांनी सांगितलं, नही जन्मनी ज्येष्ठत्वम, की मनुष्य जन्मावर श्रेष्ठत्व नाही माणसाचं, श्रेष्ठत्वम गुण उच्यते, गुणावर श्रेष्ठत्व. श्रेष्ठ कुळातला माणूस जर अयोग्य वागत असेल त्याचं श्रेष्ठत्व कमी होऊन जातं, आणि हलक्या कुळातला मनुष्य जर चांगलं वागत असेल तर
त्याचं श्रेष्ठत्व प्राप्त होतं त्याला. बघ, याप्रमाणे सूत मुनीने सांगितलं, मी व्यासांची सेवा केली आणि व्यास मुनीच्या मुखातलं ज्ञान श्रवण केलं आणि व्यासांनी मला आशीर्वाद दिला की तुम्ही मी सांगितलेलं ज्ञान दुसऱ्याला सांगायला काही हरकत नाही. आणि 88,000 ऋषीमध्ये काही ब्राह्मण होते. मग म्हटले जरी ते ब्राह्मण असले तरी त्यांना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार सूत मुनीला दिला. कुणी? व्यासांनी. आणि म्हणून सूत मुनीने 88,000 ऋषींना भागवत सांगितलं. नुसतं भागवत नाही सांगितलं तर बाकीचे पुराण सांगितले आणि महाभारत हे पण सांगितलं. कुणी? सूत मुनी. एवढं श्रेष्ठत्व त्यांना प्राप्त झालं. आणि म्हणून सूत मुनींना प्रश्न विचारला शौनकानी, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निराशस्य वैष्णवै क्रियते कथम. आम्हाला अशी कथा सांगा सूत मुनी महाराज की ज्याच्यामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्यद्वारा प्राप्त होणारा विवेक आमचा जागृत होईल. विवेक म्हणजे साराचा विचार, त्याला विवेक म्हणतात. सार काय आहे, आसार काय आहे, याला विवेक म्हणतात. सारासार विचारिता भ्रांती ते पाहे असारता सारते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात सार आणि असाराचा विचार करत असताना जे अनित्य आहे त्याला असार म्हणतात आणि जे सार आहे त्याला नित्य म्हणतात. म्हणून भगवंताचं नाम काय? सार. सार 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 विठोबा नाम तुझे 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 सार. निशोळ पाणी जपत ते वारंवार. निशोळ पाणी जपत ते वारंवार. आदि मध्य अंती निज ओंकार. आदि मध्य अंती निज ओंकार. तुलपाने जपत ते वारंवार. तुलपाने वारंवार. आदि मध्य अंती निज ओंकार. आदि मध्य अंती निज ओंकार. कृष्ण भगवान की जय. म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम सार आणि बाकीचं असार. असं समजणे याचं नाव विवेक. आणि असं विवेक वाढन, आमचा विवेक वाढत गेला पाहिजे. म्हणजे विवेक जागृत जर राहिला तर भगवंताचं चिंतन घडत असते आणि विवेक जर लुप्त झाला तर माणूस चिंतनापासून बाजूला जातो.
धर्मापासून बाजूला जातो. म्हणून यांनी विनंती केली, विवेको वर्धते महान, आमचा विवेक वाढल असं ज्ञान सांगा. बघा, एका श्लोकामध्ये फार मोठं वर्णन आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं, वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची रोजच. तेव्हा आजच असं नाही, कारण लांबून येणारे असत श्रोते मंडळी, त्यांना एक प्रसाद वेळेवर घेऊन आपल्याला वेळेवर विश्रांतीसाठी जाता यावं. आणि म्हणून याप्रमाणे सूत मुनी सांगू लागले की म्हटले, या कथेमुळे काय लाभ प्राप्त होतो आणि ही कथा कशी आहे. सूत मुनीने मग सांगायला सुरुवात केली. अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तियुक्तं कथानकं सुखेन मम यत्प्रोक्तं सह शिष्यं विचार्य च. तेव्हा सूत मुनी सांगू लागले, तेव्हा हे शुकदेव स्वतः आणि सूत मुनी सांगू लागले, जे शुक मुनींनी सांगितलेली कथा परीक्षितीला, तीच कथा मी तुम्हाला सांगतो. असं 88,000 ऋषीला सूत मुनी बोलू लागले. बरं, सूत मुनी कोण? लोमहर्षण ऋषीचा मुलगा. म्हणले जे शुक मुनीने सांगितलं, शुक मुनीने परीक्षितीला सांगितलं, तीच कथा म्हणले तुम्हाला मी सांग. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो मलः सत्संगार्थ समायाता. सूत मुनी सांगू लागले, म्हटले एक वेळेस काय झालं म्हणे, बद्रिकाश्रम या ठिकाणी 4 जण आले. 4 जण कोण होते? सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. 4 जण आल्याच्या नंतर नारद मुनीची आणि त्यांची भेट झाली. नारद मुनीकडे त्यांनी पाहिल्याबरोबर नारद मुनी भ्रमण करत 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 तिथं आले होते. कारण नारद मुनीला कालकन्येचा शाप आहे, एका जागेवर तुम्ही राहणार नाही. कारण कालकन्या नारद मुनीकडे आली होती आणि तिने सांगितलं होतं माझ्याबरोबर तुम्ही विवाह करावा. नारद मुनी महाराज, तुमचं भजन मी अखंड ऐकन आणि माझ्याबरोबर विवाह करा. नारद मुनीने नकार दिला तिला आणि म्हणून तिने शाप दिला. म्हणे मला तुम्ही नाराज केलं, पण मी असा शाप देते की तुम्हाला एका जागेवर थांबणारच नाही, अखंड भ्रमण करावं लागेल. म्हणून नारद मुनीला एका जागेवर थांबता येत, सारखं 3 लोकांमध्ये फिरतात नारद मुनी. कधी मृत्यू लोक, कधी स्वर्ग लोक, कधी सत्य लोक. नारद मुनीला शाप आहे कालकन्येचा. मोठी कथा आहे त्याची. असो, याप्रमाणे नारद मुनीच्या आणि सनकादिकाची भेट झाली. भेट झाल्याबरोबर सनकादिक मुनी म्हणू लागले, अहम तो पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करञ्च प्रयागञ्च काशीं गोदावरी तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगम सेतुबंधनम. म्हटले मी अनेक तीर्थ फिरत 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 आलो म्हटले, आणि हे सर्व तीर्थ फिरत असताना अनेक अनुभव आले म्हटले मला. आणि मला एक घडलं म्हणे. काय तर पृथ्वी
दुःखी झालेली पृथ्वी दिसली. पृथ्वी माता दुःखी झालेली दिसली. आणि पृथ्वी माता दुःखी झालेली असल्यामुळे काय झालं भ्रमण करता 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 पृथ्वीला बोजा झालेला दिसला. अनेक लोक तीर्थामध्ये पाहिले. तीर्थामध्ये लोक सुद्धा अत्युग्र भूरी करमानो नास्तिका रौरवाचन. तीर्थामध्ये सुद्धा पुण्य न करणारे लोक दिसले म्हणे मला. तीर्थामध्ये पाप करणारे लोक पाहिले म्हणे मी स्वतः. बघा, त्याच्यामुळं तीर्थाचं तीर्थत्व निघून गेलं. असे वेगळे वेगळे अनुभव आले म्हणे. आणि अनुभव येता येता एक अनुभव असा घडला म्हणे मला. तर भक्ती स्वतः दोन मुलाजवळ बसलेली. मुलं दोन्ही वृद्ध झालेली आणि आई तरुण. आई कोण? भक्ती. आणि तिचे मुलं म्हातारे झालेले कोण? ज्ञान आणि वैराग्य. हे वृद्ध होऊन बसलेले होते. आणि नारद मुनी तिथे गेले होते. आणि नारद मुनीला त्यांना भक्तीने पाहिल्याबरोबर नारद मुनीला ती म्हणू लागली, भक्ती म्हणू लागली, भो भो साधू क्षणं तिष्ठ. हे साधू महाराज थोड्या वेळ थांबा. मच्चिंता मपि नाशय. माझ्या मागची जी चिंता आहे नारद मुनी महाराज, एवढी चिंता माझी नाहीशी करा. तेव्हा नारद मुनीने विचारलं, कोण आपण? नारद मुनीला तिने सांगितलं, ओ मी भक्ती आणि माझे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य. हे दोन्ही मुलं वृद्ध झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत आणि मी तरुण आहे. वास्तविकता मुलं तरुण असायला पाहिजेत, पण असं उलट झालं. कशामुळे झालं असेल? त्यांनी सांगितलं काल दोषाचा परिणाम. भक्ती सांगू लागली, आम भक्ती तो ख्याता इमामे तनयो मतो ज्ञान वैराग्य न मानो कालयोगेन जर्जरी. कालगती, कालगतीचा दोष, कालदोष. आणि या दोषाचा परिणाम ज्ञान आणि वैराग्याला वृद्धत्व प्राप्त झालं म्हणून. तेव्हा म्हटले यांना तारुण्य प्राप्त होण्यासाठी काहीतरी करा. आणि मग नारद मुनीने विचार केला काय करावं. उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उठू सुद्धा शकत नाही. आणि त्यावेळेला मग त्यांनी विचार केला काय करावं. असं विचार करता करता आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीने सांगितलं, नारद मुनी महाराज नाराज होऊ नका. यांना तरुण होण्याचा मार्ग संत सांगतील, संत तुम्हाला भेटतील आणि ते यांना तरुण करण्याचा उपाय सांग. म्हणून स्वतः नारद मुनीने या भक्तीचं कष्ट निवृत्त करण्यासाठी स्वतः नारद मुनी भ्रमण करू लागले. आणि सनकादिकांना पाहिल्याबरोबर वंदन केलं. सनकादिकाला वंदन केलं आणि घडलेला इतिहास सर्व सांगितलं. आता वेळ आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करायचा म्हणून धावतं सांगतो बरं का, धावती कथा घेतो आता. कारण वेळेमध्ये आज एकादशी सर्वांना उपवास फराळाची व्यवस्था केलेली बरं का. तेव्हा
एकादशी म्हटल्याच्या नंतर असं असतं, पद्मपुराणामध्ये त्याचं वर्णन आहे एकादशीचं. एकादशीच्या दिवशी 11 नियमाचं पालन करावं लागतं. पण आता ते नियम सांगायला वेळ नाही, बघू एखाद दिवशी सांगू आपण. पण एक शेवटचा नियम सांगतो, एकादशीच्या दिवशी ढेकर येईपर्यंत फराळ करायचं नाही. बघा, ढेकर येईपर्यंत फराळ करायचा नाही, नाही तर मग सर्वांनीच लई थोडं थोडं केलं तसंच राहील मागं बरं का. तसंही करू नका. हा फक्त ढेकर येणार नाही याची दक्षता घ्यावी असे. कारण उपवासाच्या दिवशी जर माणसाला ढेकर आला फराळ करताना, म्हणजे वरलोट जर फराळ केलं तर उपवास मोडत असतो, नेम येत असतो, शास्त्र येत असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी हे लिहून ठेवलं, ढेकरे जेवण दिसे साचे. फराळ करताना जरी ढेकर आला तर जेवणामध्ये रूपांतर होतं त्याचं. म्हणून एकादशीच्या दिवशी फराळ तसं एकच टाइम करायला पाहिजे, पण सर्वांना शक्य नाही, शरीराला सवय नसती, म्हणून 2 टाइम का करीनात, पण ढेकर येईपर्यंत करायचं नेहमी. आणि मग आज एकादशीचा दिवस, व्रताचा दिवस असलेला, याप्रमाणे भक्ती सांगू लागली. नारद मुनी माझ्या मागचं दुःख निवृत्त करा. याप्रमाणे नारद मुनींनी सनकादिकाला विचारलं, सनकादिकाने सांगितलं एक उपाय आहे. म्हटले त्याला काय? भागवत कथा करावी. आणि ही कथा ऐकण्यासाठी अनेक तीर्थ अनेकांना बोलवलं होतं. पहा, नारद मुनीला सांगितलं होतं आमंत्रण द्या तुम्ही सर्वांना. मग आमंत्रण नारद मुनीने सांगितलं होतं, सर्वांना आमंत्रण दिलं होतं. त्याच्यामध्ये 18 नदीरूप तीर्थाला आमंत्रण दिले होते. 18 नदीरूप तीर्थ आहेत आपल्या देशामध्ये. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, शरयू, उमती, वाग्मती, क्षिप्रा, यक्षुमती, पैष्णे, गंडकी, तमसा, सिंधू, कावेरी, कृतमाला, साबरमती आणि चंद्रभागा. 18 तीर्थ बोलायचे. लवकर लवकर का सांगितले? वेळ संपायचं म्हणून, वेळ थोडा राहिला. त्यानंतर 16 पर्वत आहेत आपल्या देशामध्ये पवित्र. आणि या सर्व अरण्य आहेत आपल्या भारत देशामध्ये पवित्र. त्या 12 अरण्याला आमंत्रण दिलं आणि पर्वताला आमंत्रण दिलं. हिमालय, विंध्याचल, पारिजात, मलयगिरी, महेंद्रचल, शुक्तिमान, चित्रकूट, वृक्षमान, सह्यगिरी, मौल्यवान, श्रीशैल्य, अरुणाचल, रैवतगिरी, रामगिरी, रामटेक आणि गोवर्धन. एवढ्या पर्वताला आमंत्रण दिले. त्यानंतर ऋषींना आमंत्रण दिले. पहा, योगेश्वरो व्यास पराशरोच, छाया शुको जांजली जुह मुख्या. ऋषींना आमंत्रण दिले. भृगु ऋषी, वशिष्ठ ऋषी, चवन ऋषी, गौतम ऋषी, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, मार्कंडेय, दत्तात्रय, पिप्पलायद, व्यास, पराशर असे ऋषीला आमंत्रण दिले. आणि सर्व कथा ऐकायला आले. आता वेळ थोडा राहिल्यामुळे धावत सांगतो. सर्व आल्याच्या नंतर कथेला प्रारंभ झाला. आणि सांगायला कोण होते कथा? सनकादिक होते. सनकादिक मुनीने कथा सांगितली. 7 दिवस कथा सांगितल्याच्या नंतर काय चमत्कार झाला बघा. अक्षरशः त्या कथेमध्ये एक चमत्कार घडला. पहा, आणि तो असा चमत्कार घडला, भक्ती बसलेली होती येऊन तिथे. ज्ञान वैराग्याला तिथं आणलेलं होतं. आणि
ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं. तारुण्य कथेमुळे बर का, तारुण्य. मग आम्हाला एकाने अशी शंका विचारली होती पहा, ती परमार्थामध्ये लिहून ठेवतात महाराज. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हणले माणसाचं आयुष्य संपून जातं, म्हातारे होतात, वारकरी किती ग गेले म्हणले परत दिसले नाही आम्हाला. आणि असं कसं काय लिहून ठेवलं की म्हातारे माणसं तरणे होतात. मग त्याच्यामध्ये तो बरं का शब्दामध्ये कूट अर्थ असतो. काही वेळेला अर्थ लावताना लक्षणावृत्तीने अर्थ लावावा लागतो. हा, वृद्ध होती तरणे म्हणजे ते परत वृद्धत्वेला प्राप्त होत नाहीत आणि भवसागर तरुण जातात. तरणे, हा, तरुण जाण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. म्हणून इथं शब्द काय, वृद्ध होती तरणे. परत त्यांना वृद्ध व्हावं लागत नाही, म्हणजे जन्म मरणाची त्यांना कटकट परत राहत नाही. एका मरणेची सरे, एकाच मरणाने ते संपतात. आणि त्यांची मागे काय राहते, कीर्ती. कशी कीर्ती राहते, उत्तमाची कृष्ण भगवान की जय. एका मरणीची परत त्यांना मरावं लागत नाही. पण असं वर्णन आहे बघा. म्हणून लक्षार्थाने विचार करावा लागतो काही शब्दाचा, आणि काही मध्ये वाच्यार्थ असतो. आणि म्हणून भक्तीला आनंद झाला आणि भक्ती स्वतः भजन करीत आली तिथं. म्हणून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे जे भजन आहे हे भक्तीने गायलेलं आहे अगोदर. म्हणून हे भजन तिथून पुढे सुरू झालं. भक्तीने स्वतः हे सुरुवातीला हे भजन गात आली होती. म्हणून आपण हे भजन म्हणतो कथेमध्ये. आणि भक्ती ज्या वेळेला भजन म्हणत आली त्यावेळा बाकीच्या सर्वांनी पाहिलं तरुण, आणि तरुण स्त्री कोण आली मध्यंतरी. सर्व इकडे तिकडे पाहायला लागले, सर्व ऋषी बसलेले, सर्व चाललेले, आणि तरुण स्त्री नृत्य करीत आली मध्ये आनंदामध्ये तिच्या. कारण आनंद परमात्म्याचा आनंद असा असतो तिथं लाज भय शंका संपून जाते. हा, नाही तर मग समजा लाजच वाटते, कसं काय करावं, हा मग संपलं तिथं. हा, म्हणून जिथं लाज भय शंका आणि मान अपमान हे दूर करून भक्ती जेव्हा तिथे आली, भजन करीत आली, नृत्य करीत आली, आणि बाकीचे म्हटले हे कोण असेल हो स्त्री. बाकीच्याला काय कल्पना होती कोण स्त्री म्हणून. मग सनकादिकांनी सांगितलं ही आपली साक्षात उद्धार करणारी माता, हिचं नाव भक्ती. भक्ती म्हटल्याबरोबर सर्वांनी तिला काय केलं, वंदन केलं, नमस्कार केला. आणि तिच्या मागे ज्ञान आणि वैराग्य तरुण प्राप्त झालं, तारुण्य त्यांना. आणि भक्तीच्या मागे धावतच आले.
आणि म्हटले हे जे मुलं आहेत ना दोन, हे भक्तीचे मुलं आहेत म्हणे, तिच्या माग आलेत म्हणे. कोण? ज्ञान आणि वैराग्य. त्याच्या मागे धर्मदेव स्वतः त्यांच्या मागे. म्हणून जिथं ज्ञान, जिथं वैराग्य, जिथं भक्ती, तिथं धर्म. तिथं कोण आहे? धर्म. अशा प्रकारे आणि हे संपूर्ण तिथं आल्याबरोबर सर्वांना आनंद झाला. आणि सनकादिक मुनीने सांगितलं, या कथेमुळे भक्तीलाच आनंद झाला असं नव्हे, ज्ञानाला वैराग्यालाच तारुण्य प्राप्त झालं एवढंच नवल नव्हे, तर या कथेमुळे पंचमहापातकी सुद्धा उद्धरून जाऊ शकतात अशी ही कथा आहे. कोण? पंचमहापातकी. ब्रह्महत्या करणारे, बघा, सुरापान करणारे. ब्रह्महत्या असते बरं का, सुरापान करणं म्हणजे. स्तेयम म्हणजे चोरी करणारा मनुष्य, तो सुद्धा एक पंचमहापाप्यामधला एक पापी असतो. म्हणून हे 5 महापापी यांची सुद्धा मुक्तता या कथेमुळे होते. महापातकी 5, ब्रह्महत्या करणारी, प्राण्याची हत्या, सुरापान दारू पिणारे पाप असते, चोरी करणारे बघा 3 नंबरचं पाप. आणि चौथा व्यभिचारी. आणि 5वा या चौघाची संगती करणारा. चौघाच्या संगतीमध्ये राहणारा म्हणजे नुसता बरोबर जरी राहिला तरी तो सुद्धा काय असतो? महापातकी असतो. आणि अशा महापातक्याचा उद्धार या कथेमुळे होतो, हे सनकादिक सांगतात बरं का. म्हणून सकल भुवन मध्ये निर्धनास्तेऽपि धन्यः निवसति हृदयेषां श्रीहरिर्भक्तिरेकः. म्हणून सनकादिक मुनी सांगू लागले, या जगामध्ये भक्ती आणि सनकादिक यांचा संवाद सुरू झाला. आणि भक्तीने सांगितलं, या जगामध्ये किती जरी निर्धन मनुष्य असेल तरी जो माझ्याशी अनन्य होईल त्याचा उद्धार मी करणार. अशी कोण बोलतंय? भक्ती बोलती, भक्ती. म्हणून माणसं म्हणतात ना, काहीतरी भक्तीला लागावं. कारण भक्ती म्हणती जेव्हा माझ्याशी एकवटणार तेव्हा माझ्या मार्गाने जो येईल त्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. म्हणून संत या मार्गाने चालत असतात. जे पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. म्हणून कोणत्या पंथाने गेले? भक्तिपंथ. भक्तिपंथ बहु सोमा भक्तिपंथ बहु सोमा भक्तिपंथ बहु सोमा पुण्यनाग विली पापा पुण्यनाग विली पापा पुण्यनाग विली पापा पुण्यनाग विली पापा आये गाने के
सोपा भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके कुंटली भक्तिपंत बाहू सोपा बहु सोपा नागविले पापा कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे भागवत महात्म्य कथा आपण आज पाहिली. याच कथेमुळे पुढे उदाहरण दिलं गोकर्णाची कथा, धुंदुकारीचा उद्धार झाल्याची कथा पुढे आलेली. म्हणून आता उद्यापासून आपण पुढच्या कथा पाहू. आता लगेच भजन सुरू करायचं, आरती होईल आणि लगेच आपली कथा पूर्ण करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरतीचे यजमान चला. म्हणा भजन. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. राधे श्याम 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 राधे श्याम. राधे श्याम 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 राधे राधे श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम. राधे श्याम 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 राधे राधे श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. सर्वांनी आरतीसाठी उठून उभे राहा. वर का हरी जय जय हो जयती भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जयती भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने भक्तीने आराधनीने गाई हरी
जननीची कविता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता व्यासाची ज्ञानी सार्थक हरे गुण गाऊनी पुराणी मुकुट मनी परमा प्रेमामृत जननी सेविका भाविक भक्ता उदार दाता भोज तत्वता देवाता आरती करू जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता समते जो मानस तीर्थ द्वादश सोपाने योग निर्मल भक्ति जले भरिता विहरे हरि औषधि तीर्थ मागणे ते तुझ प्रती आहे श्री पाही पांडुरंगा या संतास निर्वेच मजते तुका म्हणे आता उदार तोये मग ठेवी पाय संताची या संतास निर्वेच मजते आणि काय मागो तेव्हा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम कुंडली कवळा